विजय, सांगा ना काय झालंय? बघ ना, कधीपासून डोक्याला हात लावून बसलाय. विजय, काही टेन्शन आहे का? हो. अरे मग बोल ना. वेदांत सर खूप अपसेट झालेत. आता काय झालंय? अहो काय नाही झालं ते विचारा. विजय, सांगतो, सगळं सांगतो. आपल्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये एक नवीन मेंबर ऍड झालाय. काय? पण कोण आहे नवीन मेंबर? पुरुषोत्तम गुडपल्लीवार. काय? काय बोलतोयस तू विजय? असाच धक्का बसलाय सगळ्यांना. अरे पण हे असं अचानक का? अहो ते कोणालाच काही माहित नाहीये. विधान सरांना पण काही कळलं नाही. वेदांत काय म्हणाला? ते काय बोलणार, खूप चिडलेत ते आणि खूप वाईट वाटले त्यांना. अरे पण हे सगळं कोणी केलं? आणि मुळात त्यांना मेंबर कोणी बनवलंय? दुतन मॅडमने. तुमचे पाय माझ्या या घराला लागले, धन्य झालो. अहो कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या पोस्टवर आहात तरी स्वतःला गरीब म्हणवताय? वहिनी, परिस्थितीने गरीबच आहे मी. पण मनाची श्रीमंती आहे ना, आणि म्हणूनच तुमच्यावर विश्वास आहे. साहेबांनंतर या घरातल्या लोकांसोबत, कुटुंबासोबत काम करायला मिळते, बरं वाटतं का? मग कामाला लागा. अगदी. पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न आहे. बोला. की माझ्यासारखे अतिशय छोट्या माणसाला इतकं मोठं पद का दिलं असेल तुम्ही? सरळ मार्गी तोंड उघडत नसेल ना की नाक दाबावंच लागतं. वेदांचं सध्या कामामध्ये अजिबात लक्ष नाही आणि मला तो कामामध्ये लक्ष घालू देणार नाही. त्यामुळे माझ्याकडे हा एकच पर्याय होता. आणि तुम्ही तर घरातलेच आहात. तुम्ही मला तुमच्या घरातलं समजता, समाधान वाटतं फार मला. कसं आहे ना, वेदांच्या चुकाच मी त्याला दाखवून दिल्या तर त्याला त्या आवडणार नाहीत. मी त्याला काही विचारलं तर तो मला नीट उत्तरं देणार नाही. त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणार नाहीत. आणि म्हणूनच मी तुमची निवड केली. कारण जे प्रश्न मी विचारू शकत नाही ते तुम्ही विचारू शकता. साहेबांचा मुलगा आहे वहिनी, त्याला मी काय सांगणार? लोट या कंपनीत मी आलेलं त्याला अजिबात आवडलेलं नाही. त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न येतच नाही इथे. कारण ही कंपनी उभी करायला मी पैसे दिलेत त्याला. त्यामुळे या कंपनीवर त्याच्यापेक्षा जास्त हक्क माझा आहे. तेव्हा कामाला लागा. आणि काही लागलं तर मी आहेच. येते. वानखेडे झाली, कृपेला सुरुवात झाली. वानखेडे दळा मागतो एक, देव देतो 3. खरं सांगा, 2 दिवस सगळ्यांनी खूप मिस केलं ना मला? अजिबात नाही. तू तर नशीलच केलं ताई. आणि बघा ना, थट्टा करते ग ती. तुला माहितीये का, उलट काल तिला एवढी आठवण येत होती, रात्री झोप लागत नव्हती. अमूल्या नाहीये शेजारी, तू येऊन झोप म्हणे. मग आज आहे ना तुला अंगाई ऐकले ना मी. बरोबर. ही पिकनिक कशी झाली सांग? अण्णा खूप भारी, खूप मजा केली आम्ही. वेदांचा बर्थडे होता. हो. आणि त्याच्याबद्दल खूप नवीन गोष्टी कळल्या मला. काय ग?
ताई तुला सांगते, वेदांत खूप केअरिंग आहे. म्हणजे दिसत नसला तरी या अण्णा दरवर्षी सगळ्या स्टाफसाठी ना तो अशीच पिकनिक अरेंज करतो. सगळ्यांसोबत गप्पा मारतो, सगळ्यांना जाणून घेतो. त्याची ही बाजू मला माहितीच नव्हती. आणि हो, आमच्या पिकनिक मधलं सगळ्यात मोठं सरप्राईज माहितीये काय होतं? काय काय? वेदांचा मित्र अमर्त्य स्पेशली वेदांच्या बर्थडे साठी आला होता. अण्णा मी तुम्हाला सांगते, आम्ही इतकी धमाल केली. आम्ही बॉनफायर केलं, खूप गेम्स खेळलो, त्याच्यानंतर आम्ही गाणी गायली. आता उद्यापासून रुटीन, ऑफिस आणि कॉलेज. चला आता तासभर का होईना मी अभ्यासाला बसते. बर. माझी पण कॉलेजची तयारी राहिली, मी पण आलेच अण्णा. आपल्या मुली मोठ्या झाल्या सुमन. बघितलं ना, जबाबदारीची जाणीव आहे. एवढी थकून आली आहे तरी जाऊन अभ्यास करते म्हणाली. व्हेरी गुड. अमोल, अमो, अरे तू इथे? अगं किती वेळ वाट बघतोय तुझी. माझी वाट? हो. का काही काम होतं का? महत्वाचं बोलायचंय जरा तुझ्याशी. काही सिरियस? जीवन मरणाचा प्रश्न आहे. गप्प बैस, सांग काय बोलायचंय. अगं वेदांची आई आणि आजी बाउन्सरवर बाउन्सर टाकतायत मला. म्हणजे त्यांना जाणून घ्यायचंय की वेदांच्या आयुष्यात कोण मुलगी आहे. अगं हसतेस काय? अरे वेदांच्या आयुष्यात कोण मुलगी असणार आहे? तू. पुन्हा तेच. मी तुला सांगितलं ना, माझ्या आणि वेदांत मध्ये काही नाहीये. ऐक ना, मीही हेच सांगतोय की तुम्ही दोघांनीही आता हे एक्सेप्ट करा. अरे पण काय एक्सेप्ट करणार? काही नाही आमच्यात. अगं नाही काय नाही. मी बघितलं त्या दिवशी पिकनिकला तुमचं जे काही आखो आखो मी सुरू होतं ते, आणि मला माहिती आहे तो प्रेमात आहे तुझ्या. नाही अमू, असं काही नाहीये. आणि हे बघ, आपण ऑफिस मध्ये आहोत, जरा हळू बोल. ओके, पण आता मी जे सांगतोय ते कर, म्हणजे तुला कळेल की वेदांच्या मनात तुझ्याबद्दल काय. ओके. हे बघ, मला वेदांत मध्ये काहीच इंटरेस्ट नाही, पण वेदांच्या मनात माझ्याविषयी काय हे मला समजून घ्यायचं. सो ठीक आहे, तू जे म्हणशील ते करायला मी तयार आहे. डन. डन. सर, तुम्ही त्या मेलला रिव्हर्ट नाही केलं? सर, तुम्ही तो मेल चेक केला का? एवढा फोन घ्यावा लागेल. ए हाय अमू. हा अमू, बोल. मला सांग, तू आत्ता नेमकी कुठे आहेस? मी तुझ्या मित्राच्या केबिन मध्ये. अच्छा, तो समोर बसलाय का? हो. एक काम कर, स्पीकरवर टाक फोन. ओके. अमू, फोन स्पीकरवर आहे, बोल.
अरे वेदांत, मला सांग, तुझं ऑफिस किती वाजता सुटतं? 6 वाजता. का? अरे एक प्लॅन बनवायचा होता. कसला प्लॅन? अरे काही नाही, मी आणि अमू रेस्टॉरंटला जायचं म्हणत होतो. सो सोडशील ना तिला वेळेत? अमर्त्य, सी दिस इज नॉट फनी. नो नो नो, आय एम डॅम सिरियस. अरे खरंच, म्हणजे अमू तुला चालेल ना? हो हो, मला चालेल. ठीक आहे, मग तुला पिक करतो मी. वेदांत, अरे तुला विचारलं असतं, पण काय आहे, ऑफिसच्या कामात बिझी असशील ना आता. 4 दिवस नव्हतास म्हणल्यावर, म्हणून. हा ठीक आहे अमू, मी तुला पिक करतो. हा ओके. तू पार्किंग मध्येच थांबा. ओके, बाय. अमर्त्याकडे तुझा नंबर कसा काय आला? सर, आम्ही पिकनिक मध्येच एक्सचेंज केले. ऑफिसचं काम संपल्याशिवाय ऑफिसमधून बाहेर नाही जायचं. डोंट वरी सर, मी सगळी कामं संपवूनच जाईन. तेवढा तो मेल एकदा चेक करा ना. येते मी. छान आहे तर. हे काय ग, काय आहे हे सगळं? अगं, पाटल्या बांगड्या केल्या आहेत, छान आहेत ना. तुझ्या मापाच्या वाटत नाहीयेत. कोणासाठी केलेस? माझ्या होणाऱ्या नाचुनीसाठी. काय? हो, वेदांच्या होणाऱ्या बायकोसाठी केल्यात. अगं काय बोलतेस तू? कोण आहे वेदांची होणारी बायको? या घरामध्ये जे काही चाललंय ते मला कोणी सांगेल का? थोडा धीर धर, सगळं कळेल. हे बघ, जे काही आहे ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. कोण आहे ती मुलगी? सांग बरं मला. मी तुला सांगितलं ना, तुला सगळं नंतर कळेल म्हणून. अगं पण का? का, कशाला, कधी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला नंतर मिळतील. अगं पण आई, मी नूतन कटकट करू नकोस. मी कटकट करतेय? पाटल्या बांगड्या केल्यास ते सुद्धा मला न विचारता. वेदांचं जाऊ दे ग, पण तू जे काही वागतेस ते बरोबर आहे? तू सुद्धा मला न सांगता बऱ्याच काही गोष्टी करतेस. मी कधी काही बोलले तुला? मग तू सुद्धा आता हे असले प्रश्न विचारू नकोस. आई अगं, अमूल्य, येस सर. तू निघालीस? हो. कामं झाली का तुझी? येस सर, सगळी कामं कम्प्लीट झाली. स्कूटर आणलीस का? नाही, ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझी स्कूटर बंद पडली आहे. सो मी तुला कुठे ड्रॉप करू का? नाही नाही, नको. अमू, हाय. ऑल सेट? ऑल सेट. बरं चल मग, चल, उशीर होतोय. हो, निघूयात ना. अरे वेदांत, काय म्हणतो, कसा आहे? कसा गेला दिवस? खूप कामं होते. ओ, मलाही खूप काम आहेत. ओके चल, निघूया. चल निघूया. कुठे जात आहे? डेटवर चाललोय. हा, मस्करी करतोय रे, मगाशी बोललो ना, रेस्टॉरंट मध्ये चाललोय. बाय वेदांत. बाय बाय. चला अमू. पहले आप. अहो,
प्रमिलाच्या मिस्टरांची तब्येत जरा बरी नाहीये, वा, तर ती विचारत होती की क्लिनिकला कधी पाठवू. काय पाठवा, कधीही पाठवा, उद्या पाठवा ना. हो ना. हो हो हो. बर चहा राहिलाय, घेणार आहात? अरे काय विचारणं झालं का? माझं उत्तर काय असणार आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे, तरी तू ग. नाही नको. मला चालेल. अरे ये आती आई अण्णा. अरे थांब, करून देतो ना माझी ओळख स्वतःची. नमस्कार, मी अमर्त्य चंद्रावळे. ओ अमर्त्य, म्हणजे तुम्ही वेदांचे मित्र. काल तुमच्याविषयी बरंच काही बोलत होती. तिकडे पिकनिकला खूप मजा आणलीत म्हणे तुम्ही. अगं अमू, काय मजा आली की सजा झाली? अण्णांनी सांगितलं ना, मजा आली. वा वा वा, नमस्कार करतो. हा. अरे अरे असू दे, असू दे. अरे काय अगं काही नाही, जस्ट किडिंग. म्हणजे तू आरती ना? हो. हाय आरती. हाय. खूप ऐकलंय हा तुझ्याबद्दल. खूप ऐकलंय म्हणजे? तुझी बहीण आहे ना, सांगत असते काय काय तुझ्याबद्दल. अमूल्या. बरं तुम्ही उभे का? बसा बसा बसा. मी चहा आण. नाही 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 आई, चहा नको. सॉरी, आई म्हणलेलं चालेल ना? नाही म्हणजे आता अमूची आई ती माझी आई, माझी आई ती अमूची आई, म्हणून आपलं. पण चहा नको. नाही नाही नाही, पण पहिल्यांदाच आलात, काहीतरी घ्यावं लागेल. हा नाही नाही अण्णा, असं काही नाहीये. पुढच्या वेळेला आलो की जेवून जातो. बघा. अगं डन. म्हणजे काय, पण आता जरा येतो. हिचा तो आपला बॉस, हिचा बॉस माझी वाट बघत असेल ना, सो येतो. थोडा उशीर होतोय. हा चालेल, येतो येतो. वा, छान आहे नाही मुलगा? काय मुलगा म्हणून छान आहे की जावई म्हणून? अहो अण्णा. मुलीनो तुम्ही सांगा, काय चुकीचं विचारलं मी? हा, अरे मुली लग्नाच्या आहेत आणि मुलींची आई एखाद्या मुलाविषयी इतकं छान आहे असं म्हणते. आई राहू दे. बर बर ठीक आहे, तुझं राहू दे. अमूल्या, तुझं काय? अण्णा तो वेदांचा मित्र आहे. मग मला कळलं नाही. त्यात न कळण्यासारखं काही नाही. आहे अगं, असं काय करतेस? हा अमर्त्य त्या वेदांचा मित्र आहे ना, आणि हिने सांगितलंच होतं की त्या इव्हेंट मध्ये की मी वेदांची गर्लफ्रेंड आहे म्हणून. मग आता हे असं काही झालं तर वेदांतला वाईट वाटेल ना. ओ असं आहे का? मला वेदांत आवडत नाही, संपला विषय. बापरे. आयडे. अरे दादा, मी काय म्हणतो, अमर्त्य कसा नाही आला अजून? कुठे गेलाय तो? काय रे, तो जेवायला येणार नव्हता का? काही बोलला होता का तुला? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय? अरे तुझा मित्र आहे ना तो. वर्षभराने भारतात परत आलाय, आपल्याकडे राहतोय, आणि तुला माहित नाही तो कुठे आहे? तू विचारायला नकोस का? हो ना. अरे आपण थांबलो असतो जेवायला त्याच्यासाठी. नाही नाही, काही गरज नाही. म्हणजे वेदांत, अरे फोन कर त्याला, विचार कुठे आहे तो. अरे काहीच बोलणं झालं नाहीये त्याच्याशी तो आल्यापासून. वेदांत, अरे फोन करतोयस ना त्याला? मी बघतो. हा. या काय झालं का नागपूर दर्शन? अबे नागपूर माहिती आहे ना मला. आता नागपूरच्या माणसांचं दर्शन घेऊन आलो. ओ, कुठे होतास रे तू? मी ही याच्या ऑफिस मध्ये अमूल्य आहे ना, ती काम करते ती, हा, तिला सोडायला गेलो होतो. काय गोड मुलगी आहे ग. घरी पण जाऊन आलो तिच्या. अण्णांना भेटलो, आरतीला भेटलो. मस्त माणसं आहेत. ती तुझ्यापर्यंत सुद्धा पोचली का? मग अण्णांनी डोक्यावर हात ठेवलाच असेल तुझ्या.
अगं असं का बोलतेस काकू तू? हे बघ, तुला काही माहिती नाहीये त्यांच्याबद्दल. मला तर त्यांची नावं सुद्धा घ्यायची नाहीयेत. त्या 2 मुलींपासून ना जरा लांबच राहतो.